मालवण शिवराय पुतळा प्रकरणी अखेर जयदीप आपटे अटकेत आलेला आहे। आपटेला कल्याणमधील घरामधून अटक करण्यात आलेली आहे। मालवण शिवराय पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला त्याच्या राहत्या घरामधून अटक करण्यात आलेली आहे। ज्यावेळी त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर तो फरार झाला होता। जवळपास 6 ते 7 दिवस तो फरार होता आणि आता त्याला त्याच्या राहत्या घरामधून कल्याणमधून अटक करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? जान्हवी, गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना जयदीप आपटेचा पोलीस जे आहेत ते जयदीप आपटेचा शोध घेत होते आणि अखेर पोलिसांना यश मिळालेलं आहे। पोलिसांनी ट्रॅकिंग वरती ठेवलं होतं जयदीप आपटेला आणि त्यानंतर जयदीप आपटे काल आपल्या पत्नीला त्याने फोन केला होता आणि घरी येणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर पत्नीने याची माहिती जी आहे ती पोलिसांना दिली आणि पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर गस्त घालत असणारे पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आले। सर्वच ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो चोख केला होता आणि ज्यावेळेस जयदीप आपटे 10:15 हा त्याच्या राहत्या इमारतीच्या खाली आला त्यावेळेस गस्त घालत असणाऱ्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे आता चौकशी जयदीप आपटेची होऊ शकते आणि या चौकशी अंती काय नेमकं समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण शिल्पकारावरती सर्व काही ठपका जो आहे तो ठेवण्यात आला होता। विरोधकांनी देखील शिल्पकारावरती कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता या जयदीप आपटेच्या चौकशीमध्ये काय नेमकं समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच मात्र आता त्यांना सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे असं समजतंय आणि एकंदरच पुढची कारवाई कशा पद्धतीने असणार आहे? हा जो संपूर्ण पुतळा आहे हा सिंधुदुर्ग मध्ये होता त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांना या संपूर्ण शिल्पकाराची चौकशी करायची आहे। कारण या संदर्भामध्ये अनेक पुरावे दिले जातात, दाखले दिले जात आहेत की हा आधीपासूनच त्याचा चौथरा खराब होता किंवा हा पुतळाच व्यवस्थित बनवला गेलेला नाहीये अशा प्रकारचे आरोप होत आहेत। त्यामुळे या सगळ्या आरोपांवरती चौकशी जी आहे ती सिंधुदुर्ग पोलिसांना करायची आणि या संदर्भातच आता सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात जयदीप आपटेला देण्यात आलेला आहे आणि आता सिंधुदुर्ग पोलीस या सगळ्या संदर्भात कशा प्रकारे चौकशी करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि चौकशी अंती नेमकं काय समोर येतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जाणेल जी कुणाल, आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा। तर फरार जयदीप आपटे आता अटकेत आलेला आहे। कल्याणमधील त्याच्या राहत्या घरामधून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि इतके दिवस तो फरार होता। शिवराय पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला आता अटक करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आलेला आहे। पुढची कारवाई कशी असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार।